काल होळी होती. कालची जी होळी झाली त्यामध्ये अनेक जण अनेक रंगात न्हावून निघाले होते. काही लोकांनी घेतली होती, त्यापैकी एक संजय राऊत आहेत. त्यांची आताही उतरलेली दिसत नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं, काय करत होते, ही वायफळ बडबड त्या संजय राऊतच्या तोंडातून बाहेर येते. आम्ही जो उठाव केला होता तो उठाव यासाठी होता की आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही. आणि तुमच्या माहितीस्तव सांगतो की त्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्याच महाशयाने आमच्या आमदारांना आम्हाला एक आपला ग्रुप तयार करा ज्याचा दबाव उद्धव ठाकरेंवर पडेल असा सूचना करणारा हा माणूस. त्यापैकी आणखीन 2 जण आमच्या मंत्रिमंडळामध्ये आमचे सहकारी आहेत, त्यांना विचारू शकता. गटबाजी करायला लावणारा उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा संजय राऊत, आणि जे आताही त्यांच्या आजूबाजूला आहेत अनेक जण, त्यांना विचारा हा उद्धव ठाकरेंच्या विरोधात सुद्धा पश्चात एकेरी भाषेमध्ये काय बोलतोय हे त्यांच्या साथीदारांना विचारा. आज जे नेते म्हणून मिरवतात त्यांना विचारा. म्हणून हा माणूस डोक्यावर पडलेला आहे. याला काय बोलावं ते सुचत नाही. खऱ्या अर्थानं उबाटाचं वाटोळं करण्यामध्ये त्याचा मोठा सहभाग आहे, त्याचा मोठा हिस्सा आहे, हे आम्ही मानतो. परंतु आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की शिवसेना भाजपची युती आहे, आपण ही नैसर्गिक युती तोडायला नको, म्हणून आम्ही युती केली. आमचा रंगच भगवा आहे. आणि काल शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही भगव्यामध्ये न्हावून निघणारे लोक आहोत, आम्ही भगवा घेऊन चालणारे लोक आहोत. शिवसेना प्रमुखांचे असेल, शिवाजी महाराजांचे असेल, संभाजी महाराजांचा असलेला भगवा हा आम्ही खांद्याने घेऊन जाणारे लोक आहोत. म्हणून ज्यांना भगव्यांबरोबर यायचं आहे त्यांनी यावं. आम्हाला उगाच शहाणपणा शिकवण्याच्या पंद्यात पडू नका. तुम्ही केलेले जे काय कृष्ण काळे कृत्य आहे तुमचे, ते एखाद दिवशी बाहेर येणार आहे नक्की. म्हणून संजय राऊतनी नशेच्या झोकामध्ये केलेलं वक्तव्य आम्ही मानतो आणि आम्ही त्याला व्हॅल्यूसुद्धा देत नाही. क्रॉस क्वेश्चन. भाजपसोबत त्यावेळी बोलणी सुरू होती, मात्र फारसं जमत नव्हतं, म्हणून एक दबाव तंत्राचा वापरही काँग्रेसच्या मध्ये जाण्याच्या निमित्तानं केला अशी चर्चा आहे. भाजप बरोबर जायचं नव्हतं असं नव्हतंच. आम्ही जेव्हा निवडून आलो 19ला, सर्वजण जेव्हा मातोश्रीवर होतो त्या टायमाला शेवटच्या क्षणापर्यंत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलंय की साहेब आपल्याला मुख्यमंत्री पदही देतात, आपण त्यांच्याबरोबर युती करायला पाहिजे. त्यावेळेला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, तुला बोलायचं तर तू जाऊन बोल, आम्ही त्यांच्याशी बोलणार नाही, फोन घेणार नाही. आणि अशा पद्धतीने यांचं पहिलं साटलोटं जे आहे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शरद पवारच्या आशीर्वादानं झालं होतं, हे अख्ख्या महाराष्ट्राला नंतर कळालं आहे. एका दिवसात चमत्कार होऊन महाविकास आघाडी निर्माण होते आणि तातडीनं शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवू असे म्हणणारे स्वतःच मुख्यमंत्री पदावर जेव्हा बसतात त्या टायमाला यांचा डाव हे सर्व जनतेने ओळखला आणि सत्तेसाठी लाचारी ही यांनी पत्करली. आणि त्याचे सगळे साक्षीदार हे संजय राऊत सारखे लोक त्यांच्याबरोबर होते. त्यांना काही का असेना त्यांना ही शिवसेना संपवायची होती. त्याचा खरा सूत्रधारापैकी एक ते संजय राऊत होते, ज्यांनी आम्हाला वारंवार सांगतो आम्हाला वेगळा गट स्थापन करायला सांगितला होता. आपण वेगळा गट स्थापन करूया आणि उद्धव ठाकरेला प्रशासन चालवता येत नाही त्याच्या विरोधात सुद्धा आपण बोंब मारूया, असं हे सत्तांतर झाल्यानंतर सुद्धा त्याचं हे वाक्य कायम होतं. उद्धव ठाकरे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर त्यांच्या कामकाज पाहून संजय राऊतनी अनेक आमदारांना सांगितलं, आपण एक तुम्ही वेगळा गट स्थापन करा, उद्धव ठाकरेंवर प्रेशराईज करण्यासाठी हा गट कामाला येईल. त्यामध्ये त्याचा सुद्धा वैयक्तिक फायदा होता, हे आता लपून राहिलेलं नाही. पण पैशासाठी गट तयार करून काय प्रेशर निर्माण करायचं उद्धव ठाकरेंवर?
उद्धव ठाकरेंना काही का असताना त्यांचा तब्येतीचं कारण सांगून किंवा आणखीन काही कारण सांगून त्यांना खाली उतरायचं होतं. इवन लंडनला जाऊन त्यांचं जे काही ऑपरेशन होणार होतं ते सुद्धा थांबवलं गेलं. ते यासाठी की त्यांना सुद्धा माहीत झालं की हे जर झालं तर आपलं नाव कसं तरी पुढं यावं आणि मुख्यमंत्रीपदी संजय राऊत स्वतःच इच्छा व्यक्त करत होता हे सुद्धा लपून राहिलेलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंना बाजूला करून यांचं स्वप्न होतं. यांचं स्वतःचं स्वप्न होतं. यांनी अनेक वेळेला त्यांच्या नेत्यांना विचारा, आरे कारेच्या भाषेत बोलायचा, एकेरी भाषेत. त्या उद्धवला काय कळतं म्हणायचा, त्यांना काय कळतंय का, तो काय ह्याला ऐकीचा आहे का, अशा भाषेमध्ये बोलणारे ते होते. हे सर्वांना माहिती आहे ना. आजही ते त्याच भाषेत बोलतात. हे आताही त्यांच्या नेत्याला विचारा. पण ते जरी नशेच्या झोक्यात बोलत असले तरी त्यांनी त्यांच्या बोलण्याला आधार दिला. त्यांनी 2 नावं सांगितली, पृथ्वीराज चव्हाण आणि अहमद पटेल. आता अहमद पटेल नाहीत, ते म्हणतात की पृथ्वीराज चव्हाणांना विचारा, हा प्रयत्न झाला होता. विचारा, विचारलंच पाहिजे. चव्हाण हो मंत्री कदाचित उद्या. चव्हाणाला जाऊन विचारा. चव्हाण ह्याच्यांसारखे नाही आहेत, ते नशेडी नाही आहेत, ते व्यवस्थित बोलतात. सिनियर लीडर आहेत ते काँग्रेसचे, त्यांना माहिती कुठं काय बोलायचं ते, त्यांना विचारा. आणि मी जे बोलतोय, जे विचारायचं असेल तर आमच्या मंत्रिमंडळामध्ये 2 मंत्री आहेत, त्यांना विचारा. याने वेगळा गट स्थापन करायचं बोलला होता की नाही. कबरीचा मुद्द्यावर सिद्धच करायचं झालं तर सामने सामने सिद्ध कराल का? निश्चित करू. तुम्ही स्वतः जाऊन बाईट घेऊ शकता. म्हणून आम्हाला शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही. पाणी पाटा घालून वाहून गेलेलं भरपूर. आता तुम्हाला काही जाग येत असेल किंवा आणखीन काही तुम्हाला आरोप लावायचे तर एकदा लावा ना, बसा ना एकदा. सगळ्या आरोपाचं सोक्षमोक्ष होऊ द्या. कशामुळे सत्ता बदल झालाय, का उठाव झालाय, या सगळ्या गोष्टीचेच खुलासे करायला आम्ही तयार आहोत. छाती ठोकपणे करायला तयार आहोत. आणि म्हणून काय काय घडलं हे आम्हाला जास्त बोलायला लावू नका. ज्या दिवशी आम्ही जास्त प्रमाणात तोंड उघडू ना त्या टायमाला पळतीभुई थोडी होईल. पण मग आधार काय संजय राऊतला मुख्यमंत्री व्हायचं होतं तुमच्या स्टेटमेंट? हे आता तुम्ही त्यांना विचारा. ही सगळी मरमर, ही सगळी धावपळ का करत होता साहेब? 10-12 लोक एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहेत. ते गेलं तर बरं होईल. एक आपले विरोधक संपून जातील. पक्षांतर्गत जो तुम्हाला विरोध होता तो संपून जाईल. मग तुम्ही त्यांना जाऊ द्या. हे म्हणणारे सुद्धा हे माशेच होते. चल, आता औरंगजेब कबरीचा मुद्दा आहे. कबर काढा असं सगळीकडे मुद्दा आहे. अंबादास दानवे म्हणले तुमच्या दम असेल तर काढून दाखवा. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की औरंगजेबाचा मुद्दा भावनिक करून इतिहास संपवण्याचा, इतिहास मिटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कसल्या कुणाला दमबाजा करता, कुणाचा दम काढता? 2.5 वर्ष सत्तेवर असले काय गोट्या खेळत बसले होते का? मांडी घालून घरात बसले होते का? तुम्हाला हिंदुत्वावर बोलायची तुम्हाला आहे का थोडी तरी? हिंदुत्वावर बोलायची तुमची लायकी सुद्धा राहिलेली नाही. मुसाला घेऊन मिरवणुकीमध्ये नाचणारे तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणारे तुम्ही आम्हाला काय सांगता? औरंगजेबाची कबर काढलीच पाहिजे हे आमचं मत आहे आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. कशाला पाहिजे औरंगजेब? ज्याने आमच्या राजाचा छळ केला आहे त्याची कबर इथं पाहिजे. आम्हाला ते मान्य पण नाही आहे. आणि आम्ही उघडपणे सांगतोय, आम्ही सत्तेसाठी जन्मलेलो नाही, भगव्यासाठी जन्मलेलो आहोत. भगव्याचं रक्षण कसं करायचं हे आम्हाला ठाऊक आहे. पण मग ते म्हणतात की शिवाजी महाराज समजावून सांगायचे असतील तर तुम्हाला औरंगजेब पण जिवंत ठेवा, म्हणजे शिल्लक ठेवावं लागेल इतिहासात. आता शिवाजी महाराज सांगण्यासाठी जर औरंगजेबचं सांगावं लागत असेल तर मग औरंगजेबाच्या बायकांच्याबद्दल सांगा. त्यांच्यामुळे सुद्धा काही इतिहास लिहिला जाईल. कुठं जात आहेत तुम्ही? का त्याचे पोवडे गात आहेत? जा तिथं, नतमस्तक व्हा तिथं औरंगजेबाच्या कबरीसमोर, पाया पडा तिथं, नमाज पडा तिथं. तुम्हाला कोण रोखलंय? परंतु ज्यांनी आमच्या महाराजांचा छळ केला त्याची कबर आम्हाला नको हे आमचं मत आहे. दुसरं शरद पवार म्हणाले की आजची बीडची जी अवस्था आहे तशी कधी नव्हती. बीडमध्ये काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्यामुळे बीडची आजची ही अवस्था झालेली आहे. बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्या महाराष्ट्राला शोभादायक नाही आहेत. प्रत्येकजण बीडकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय, त्याच्याकडे बोट दाखवतोय आणि त्याचा सगळ्याला संतापसुद्धा आलेला त्या झालेल्या घटनेचा. जी माजोरी त्या ठिकाणी आलेली आहे किंवा जी गुंडगिरी आलेली आहे ते संपवायचं काम हे महायुतीचं सरकार करेल. तो कोणत्याही पक्षाचा असेल,
कोणत्याही जाती धर्माचा असेल त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार निश्चित करेल. म्हणून बीड हे गुंडांचं शहर आहे किंवा जिल्हा आहे असं जे काय बाहेर चाललं आहे त्याचा पूर्ण बिमोड केला जाईल. त्या गुंडांना त्यांची जागा दाखवली जाईल. शेतकरी आत्महत्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या. त्याच्यावरती सडकून टीका सुद्धा विरोधी पक्षांतून केली जाते. 2700 इतक्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या मराठवाडा आणि विदर्भात एका वर्षात झाली. मराठवाडा हा भाग मागासलेला कालही होता ना आजही करण्याचं काम काही काही लोक करतायत. पाणी प्रश्न जेव्हा आम्ही घेतोय त्या टायमाला मराठवाड्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे आणि म्हणून आमची मागणी आम्हाला हक्काचं आम्हाला मिळू द्या. हे पाणी प्रश्नाची मागणी यासाठीच होती की आमच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत. पाण्याअभावी आमच्या शेत्या वाळत चाललेल्या आहेत. पाण्याअभावी शेतकरी आत्महत्या करतोय. पाण्याअभावी मुलींचे लग्न होत नाही. पाण्याअभावी मुलांचे शिक्षण होत नाहीत. हे दुर्दैव आमच्या मराठवाड्यात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही सर्वच पक्षाचे लोक, सर्वच पक्षाचे आमदार, आम्ही एका पक्षाचं म्हणत नाही किंवा सत्ताधाऱ्याचं म्हणत नाही, सत्ताधारी असो का विरोधक असो, यासाठी सरकारकडं आमची बाजू स्ट्रॉंगपणे मांडणार आहोत आणि आम्ही कोणत्याही प्रकारे मराठवाडा मागं जाणार नाही याची काळजी निश्चित घेऊ. शरद पवारांनी पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन केलंय साहित्य संमेलनाच्या बाबतीत. तुम्ही हसला हा प्रश्न विचारल्यावर. शरद पवार आहे, राजकारणामध्ये कधी ते काय टर्न घेतील हे महाराष्ट्रातला चांगला ज्योतिषी सुद्धा सांगू शकत नाही. हा कदाचित शरद पवारांनी दिलेला सूचक इशारा असावा किंवा त्यांचा असलेलं दिशा दाखवण्याचा प्रयत्न त्याने केला असावा. भविष्यामध्ये निश्चित असं घडेल की नाही हे आज सांगता येणार नाही. परंतु गेल्या 2 ते 3 महिन्यापासून शरद पवार ज्या पद्धतीने शांत आहेत, ज्या पद्धतीने ते बोलत नाहीत आणि जे बोलत आहेत ते जे काही पॉझिटिव्ह बोलत आहेत याचा अर्थ असा होता की शरद पवारला आता मोदी साहेबांची भूमिका मान्य झालेली आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. ते डायरेक्ट दिल्लीच्या संपर्कामध्ये असावेत आणि जे काही बोलणी करते ते खालच्या लेवलवर शरद पवार करणारे इतके छोटे नेते नाहीत. म्हणून कदाचित मोदी साहेबाच्या भूमिकेला ते समर्थन द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सूचना, विनंती, आग्रह आम्ही कोण आग्रह करणार? ते मोठे नेते आहेत. त्यांना सूचना किंवा जे काही करायचं ते दिल्लीचे नेते करतील. नाना पटोलेंनी तुम्हाला ऑफर दिली, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं, त्यांची हालत तिकडे खराब आहे, त्याच्या मनातलं जे स्वप्न आहे म्हणजे भाजपा त्यांची स्थिती बेकार करून ठेवणार आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी काँग्रेससोबत यावं असे ऑफर. 10 आमदाराचा पक्ष तो ऑफर देतो. एक यांना झालंय काय नेमकं तेच कळत नाहीये. होळीचा रंग आणखीन त्यांच्या अंगावरचा गेला का नाही किंवा चढलेली उतरली की नाही हाच प्रश्न आहे. 10 आमदार तुमचे, आमचे 60 आमदार, आम्ही तुमच्याकडे यावं. काँग्रेसला स्वतःचं बूड कुठं ठेवावं याच्यासाठी जागा मिळत नाहीये. नेस्तानभूत झालेल्या काँग्रेसने आम्हाला शहाणपण शिकवून नाही. शिवसेना भाजपची पक्की युती आहे आणि हे राज्य चांगल्या प्रकारे आम्ही चालून दाखवू. अंजली दमानी यांनी काल एक ट्विट केलं होतं, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची जी सुनावणी करणारे जज आहेत सुधीर भाजीपाले म्हणून, तर ते 2 अशा संशयित अधिकाऱ्यांसोबत होळी खेळताना दिसले की ज्यांच्यावरती संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा सहआरोपी करण्याची मागणी केली होती. त्याच लोकांसोबत ते होळी खेळताना दिसले. त्याचा फोटो आणि सगळं ट्विट केलं आहे अंजली दमानी यांनी काल जो फोटो दाखवला आहे तो विचार करण्यासारखा आहे, गांभीर्याने घेण्यासारखा आहे आणि याच्यावर जर ते फोटोतली सत्यता जर तपासून जर ते सत्य असेल तर निश्चितच सरकारने यावर सुद्धा आपल्यातर्फे सरकारतर्फे ॲक्शन घेतलीच पाहिजे. नसता गुंड कुणाबरोबर नाचतायत हे सुद्धा चित्र बाहेर जेव्हा जातंय याचा अर्थ त्या गुंडाचा दहशत ही पुन्हा त्या जिल्ह्यामध्ये वाढायची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून दामानी यांनी काल केलेला जो फोटो आहे कालचाच तो अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे. भाजपचे काही प्रस्थापित नेत्यांसाठी म्हणजे वडट्टीवारांचं स्टेटमेंट आहे की नितेश राणे जे सध्या बोलत आहेत ते धोक्याची घंटा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचे जर जुने व्हिडिओ पाहिले तर हे स्वतः नितेश राणे आणि त्यांचे वडील हलालचं मटण दाबून खाताना दिसतील असं म्हणणं आहे वडट्टीवारांचं. आता त्या पंक्तीला वडट्टीवार गेले असावेत म्हणून त्याच्याबद्दलचं जास्त भाष्य करणं योग्य नाही. परंतु हे एकमेकावर केलेली फक्त चिखलफेक आहे, दुसरं काही नाही. महाराष्ट्र सुरक्षा जो कायदा आणू पाहतात आपण, त्याला सुप्रिया सुळेंचा विरोध आहे, त्यांचं
त्यांचं म्हणणं आहे की ह्या कायद्यानुसार ज्या संस्था आहेत त्या विरोधात बोलतात किंवा ज्या लोक आहेत संघटना आहेत यांच्यावर कारवाई करण्याचा यातून डाव आहे आणि या कायद्याला आमचं विरोध आहे. असं कोणाच्याही अधिकारावर गदा आणण्याचा सरकारचा ना केंद्राचा दोघांचाही प्रयत्न नाही आहे. कायद्याचा वापर हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे हेच त्याच्या मागचं गणित आहे. म्हणून कोणाला एकदम बेछूट आरोप करण्याचे अधिकार आणि एकाला मार खाण्याचे अधिकार असं होत नाही. तर कायदा सर्वांसाठी समान आहे हे दाखवण्यासाठी ह्या कायद्याचं समर्थन केलं पाहिजे. असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून अमर्याद अधिकार शासकीय यंत्रणेला मिळतील. असं नसतं. शासकीय यंत्रणेला अमर्यादित अधिकार देऊन कोणाच्या अधिकारावर गदा आणण्याचा सरकारचा प्रयत्न नाही. बरं, ते हलाल की झटका ह्याची काल दिवसभरात बरीच चर्चा झाली. तुमचं काय मत आहे? हलाल का झटका याच्यावर काय मत देणार आहे? ज्याला जे आवडतं त्याने ते करावं आणि ज्याला जे आवडत नसेल त्याने त्याला विरोध करावा, एवढा त्याच्यावरचा अर्थ होऊ शकतो. तुम्हाला कोणतं आवडतं, हलाल की झटका? तुम्ही काल कोणतं त्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही. फेरनिवडणुकीवरील खर्च टाळण्यासाठी फोकाटेच्या शिक्षेला स्थगिती असं न्यायालयाने निरीक्षण दिलेलं आहे. म्हणजे एक दोषी मंत्री आरोप असलेलं सगळं आणि अशा पद्धतीचं त्यावर निरीक्षण आहे. काय वाटतं तुम्हाला? आता कोर्टाचं निरीक्षण आहे त्याच्यावर वाच्यता करणं योग्य नाही आहे. कोर्ट अनेक प्रकरणामध्ये ताशेरे ओढत असतं किंवा त्याचे मतं नोंदवत असतं. त्यावर माझ्यासारख्याने भाष्य करणं हे उचित नाही. हे पण डबल खर्च होईल म्हणून एखाद्याला म्हणजे दोषी माणसाला सोडून दिलेलं योग्य नाही, बिलकुल नाही. कायद्यामध्ये आहे ती शिक्षा जर तुम्हाला योग्य वाटत असेल ती शिक्षा द्या. कायद्याच्या तोडून जर कोणताही माणूस कोणत्याही पक्षाचं काम करत असेल तर न्यायालयाने त्याचा अधिकाराचा वापर करायला न्यायालयाचा अधिकार आहे. म्हणून न्यायालयाच्या अधिकारामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही. त्यांनी जो निवाडा दिला तो आम्हाला मान्य आहे. बरं, तुम्ही हे सगळं राजेंचं नाव घेता, सगळ्यांचं नाव घेता, मात्र महाराष्ट्रात या सगळ्या लोकांच्या समाधी दुर्लक्षित आहे. शहाजीराजांचं झालं, आता तारा राणींची समाधी उपेक्षित आहे. संगम माहुलीतली समाधी आहे, अतिशय जास्त दुरवस्था आहे, कोणाला माहीतच नाही असं वकील. निश्चित या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा अनेक अशा ज्या समाध्या आहेत त्याचं संगोपन करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पामध्ये त्याच्या घोषणाही केलेल्या आहेत. जे आमचे पूर्वज ज्यांनी या महाराष्ट्रासाठी योगदान दिलेलं आहे, या देशासाठी योगदान दिलेलं आहे, त्या सर्व समाधींचं असेल, त्यांच्या स्थळांचं असेल, हे आम्ही जतन हे करणार आहोत. तारा राणीचं पण होईल, सर्वांचंच. जिल्ह्यातील उद्योजकांना खंडणी मागली जाते, ब्लॅकमेल केले जाते, त्रास दिला जातो. अशा लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी उद्योजकांकडून होत आहे. मागणी करायची आवश्यकता पडलीच नाही पाहिजे. असं जो कोणी खंडणी मागत असेल, जो कोणी उद्योगाला आड येत असेल त्यांना मोकोका लावला पाहिजे आणि त्यांना डायरेक्ट जेलमध्ये टाकलं पाहिजे. अरे बहुत लोग 2-3 घंटे से खड़े थे. खबर कौन सी? संजय राउत जी ने जो आरोप लगाया, कल होली थी. होली के बहाने संजय राउत ने थोड़ी ज़्यादा पी थी. ज़्यादा पीने की वजह से उसने आज जो बयानबाजी की उसमें कोई दम नहीं है. यही संजय राउत है जिन्होंने उद्धव साहब मुख्यमंत्री होते हुए बहुत सारे आमदारों को उन्होंने कहा है कि आप अपना एक अलग से गुट बनाओ जिसके वजह से उद्धव ठाकरे के ऊपर अपन बर्डन ला सके. उनको ये प्रशासन चलाना जमता नहीं. और ऐसी नहीं तो अनेक बेदों की बातें संजय राउत ने कही है. वो बहुत नीच भाषा में भी उद्धव साहब का नाम लेके बहुत सारे नेताओं के सामने बयानबाजी उन्होंने की है. ये सब जानते हैं. इसलिए हमारा तो भाजपा के साथ जाने का इरादा इसलिए ही था कि जो यूटी में हम चुन के आए, यूटी में हमारा साथ था और यूटी के वजह से ही अपना सरकार चलना चाहिए. इसलिए हमने कांग्रेस राष्ट्रवादी को छोड़ के शिवसेना भाजपा के गठबंधन को मान्यता दी है और वो उठाव किया था. इनको सिर्फ खुद के सत्ता के लिए, खुद को सत्ता पाने के लिए जो कांग्रेस और राष्ट्रवादी जिंदगी भर हमारे खिलाफ में थी उनके साथ में वो गए. आज उनकी हालत देखेंगे तो इतनी खस्ता हो चुकी है.
जो पार्टी कभी नाम जिसका बड़ा था आज वो खड्डे में जा चुकी है और इसके लिए भी संजय राउत कारणीभूत है। आप औरंगाबाद के गार्डियन मिनिस्टर है संभाजीनगर के, औरंगजेब की समाधि पे जो वाद विवाद चल रहा है उसको उखाड़ फेंकने की बात हो रही है, क्या कहेंगे आप? देखिए ये लोगों का उठा हुआ है। लोग चाहते हैं जो संभाजी महाराज का तकलीफ से उन्होंने मारा है या तो यहाँ के मंदिर गिराए है, औरतों के ऊपर अत्याचार किए हैं, ये इसका नामो निशान हमारे इसमें काय के लिए होना चाहिए? ये अपना कौन था? आपने कहीं देखा है कि किसी ने अपने बेटे का नाम औरंगजेब रखा है? आपने कभी देखा है कि कोई आदमी, यहाँ के बहुत सारे ऐसे मुसलमान हैं कभी वो कब्र की तरफ जाते भी नहीं। इसलिए सबकी एक राय है कि वो औरंगजेब की कब्र यहाँ से उखाड़ना चाहिए। हम तो मानते हैं कि औरंगजेब की कब्र उखाड़ने वाले जो भी रहेंगे या तो जो भी उखाड़ना चाहते हैं उसको तो हमारा समर्थन तो ही है, लेकिन सरकार से भी दरख्वास्त करेंगे कि ये कब्र यहाँ नहीं होना चाहिए। आपका समर्थन है। दूसरी जगह उसी कब्र के आसपास अभी पुलिस बंदोबस्त बढ़ाया जा रहा है, सीआरपीएफ की भी डेपुटेशन हुई है। देखो, कई पुलिस का काम है शांतता सुव्यवस्था रखना। वो ये चाहते हैं कि कोई गड़बड़ी दोनों समाज में ना हो, समाज में कोई तनाव ना है, इसलिए उनकी वो कोशिश है। और मुझे लगता है सबने ये समझना चाहिए औरंगजेब अपने शहर में होने की ज़रूरत नहीं है, उसकी कब्र उखाड़ के फेंकनी चाहिए। आप सरकार विरोधी में पक्ष नेता अंबादास दानवे ने कहा कि शिवाजी महाराज ने अफजल गुरु का भी जो है तो चिथड़े निकाले थे और उसे अपने ही उसमें दफनाया, तो क्या ये इतिहास खत्म करने की साजिश आप रच रहे हैं? अंबादास दानवे बड़े इतिहास तज्ञ हैं। उनको औरंगजेब से, अफजल खान से बहुत ज़्यादा प्यार आने लगा है। उन्होंने जाके उनके बारे में जाके उनके कब्र पे जाके फूल माला चढ़ानी चाहिए, उनका समर्थन करना चाहिए। जिस औरंगजेब ने हमारे राजा को मारा है, फिर से दोहराता हूँ, उसको हम यहाँ देखना पसंद नहीं करते। और 2.5 साल में जो ये सत्ता में थे, इन्होंने क्या दिए लगाए, एक बार उनसे भी इस बारे में पूछताछ करनी चाहिए। आप सरकार में है, ऐसा कोई प्रस्ताव सरकार लाना चाहती है जो औरंगजेब की कब्र निकालने के लिए? इसके लिए प्रस्ताव लाने की ज़रूरत नहीं है। लोग जो चाहते हैं वो लोगों की मर्जी से होता है तो अच्छी बात है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।